अशा या घनदाट जंगलामधून आम्ही वाट काढत काढत पुढे निघालेलो आहे। बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराय। आज मी सह्याद्रीच्या घनदाट जंगलामध्ये आलेलो आहे आणि या सह्याद्री पर्वतामध्ये दोन असे धबधबे आहेत। हे धबधबे तुम्ही कधीही बघितले नसेल। तुम्ही म्हणाल कसे? तर असे की हे धबधबे अशा ठिकाणी आहेत या ठिकाणी कोणीही येत नाही। पर्यटकांना येण्यासाठी कोणताही मार्ग किंवा वाट नाही। आम्ही जनावरांच्या वाटेचा सहारा घेत पुढे पुढे निघालेलो आहे आणि हे धबधबे फक्त पावसाळ्यामध्ये तयार होतात। आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघितली पण पाऊस काही थांबत नसल्यामुळे आम्ही चालत चालत आता धबधब्याच्या दिशेने निघालेलो आहे। सध्या आम्ही सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी आहे। पायथ्यापासून पुढे गेल्यानंतर घनदाट जंगल आहे आणि जनावरांची लहान वाट आहे। जनावरांच्या पायवाटेने आम्हाला पुढे पुढे जायचं आहे। मी तुम्हाला दाखवतो। या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप काही बघायला मिळतं। उंच उंच पर्वत आणि या पर्वतामध्ये असलेले घनदाट जंगल आणि त्या जंगलामधून जे पाणी वाहत खाली येते त्या ठिकाणी सुंदर दोन धबधबे तयार होत आहेत। बघू शकता तुम्ही। पाठीमागे किती घनदाट जंगल आहे आणि आम्हाला चालत चालत त्या जंगलामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला दोन असे धबधबे दाखवायचे आहेत। ते धबधबे बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणा वाव काय नजारा आहे। असे सुंदर धबधबे आणि सह्याद्रीमध्ये असलेले धबधबे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्यासोबत माझे 3 भाचे आलेले आहेत आणि ते वाट शोधत शोधत वरती निघालेले आहेत आणि निसर्गाचा आनंद देखील घेत आहेत। बघा माझे 3 भाचे पुढे वाट शोधत शोधत निघालेले आहेत आणि आता आम्ही सह्याद्री पर्वताच्या वरती चढत आहे। वरती चढल्यानंतर आम्हाला धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मार्ग मोकळा होईल, कारण जंगलामधून धबधबा कुठेही दिसत नाही। त्यामुळे वरती चढल्यानंतर आम्हाला धबधबा दिसेल, त्यानंतर आम्ही धबधब्याच्या दिशेने चालायला सुरुवात करणार आहे। तर चला मित्रांनो, सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले दोन असे धबधबे बघूया जे तुम्ही कधीही बघितले नसेल। मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही घनदाट जंगलामधून आणि ह्या जनावरांच्या पायवाटेतून पुढे पुढे निघालेलो आहे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आणि माझ्या भाच्यांनी रोड शोधलेला आहे आणि यांनी पाऊस असल्यामुळे कपडे काढून फक्त बॉडीवर आणि निक्करवर पुढे निघालेले आहेत। बघू शकता मित्रांनो तुम्ही, जोरदार पाऊस चालू आहे आणि अशा पावसामधून ॲडव्हेंचर करत आम्ही आता धबधबा बघण्यासाठी पुढे पुढे निघालेलो आहे आणि हे धबधबे या ठिकाणी 3 आहेत असे आम्हाला खाली जाधववाडी आहे त्या वाडीमधील माणसांनी सांगितले आणि आज पाऊस काय थांबण्याचे नाव घेत नाही। त्यामुळे आम्ही थोडा वेळ वाट पाहिली पण पाऊस थांबत नसल्यामुळे आम्ही पावसातूनच आता धबधब्याच्या दिशेने निघालेलो आहे आणि ह्या वाटेमध्ये कांटे पण आहेत, म्हणजे जंगलामध्ये असणारे जीव। कांटे जर आपल्या पायावर चढले तर ते रक्त पिल्याशिवाय खाली उतरत नाहीत। बघा मित्रांनो किती डेंजर वाट आहे। वाटेमध्ये चिखल आहे आणि जनावरांच्या पायामुळे इथे पाय घसरत आहेत। बघू शकता तुम्ही किती जोरदार पाऊस पडत आहे आणि ही घनदाट जंगल आहे। अशा जंगलामधून आता आम्ही पुढे पुढे निघालेलो आहे आणि हे ॲडव्हेंचर करत असताना आम्हाला खूप मजा पण येत आहे। धबधबा अजून थोड्या अंतरावर आहे, तिथं गेल्यानंतर आम्हाला आणखी मजा येणार आहे। ही मजा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले हे धबधबे आता तुम्हाला मी दाखवत आहे आणि माझे भाचे हर हर महादेवचा जयघोष करत पुढे पुढे निघालेले आहेत। बघा मित्रांनो खाली या ओढ्यामध्ये बघा इथे किती ॲडव्हेंचरने भरलेली ही वाट आहे। बघा मित्रांनो समोर तुम्हाला एक धबधबा दिसत असेल। या ठिकाणी एक धबधबा 2 धबधबे नसून तर 3 पेक्षा जास्त धबधबे आहेत। खालून आम्हाला एकच दिसत होता, वरती आल्यानंतर 2 दिसले आणि आता 4 धबधबे दिसत आहेत। म्हणजे या निसर्गाची कमाल बघा। हे घनदाट जंगल बघा। आम्ही या जंगलामधून चालत चालत वरती आलो पण आम्हाला धबधबे कुठेही दिसले नाहीत।
मग आम्ही सह्याद्री पर्वताच्या वरती चालायला सुरुवात केली। त्यानंतर हे धबधबे आम्हाला दिसले, कारण धबधब्यापर्यंत जायला वाटच नाही। मग आम्ही ह्या सह्याद्री पर्वताचा सहारा घेत घेत ह्या धबधब्याच्या दिशेने निघालेलो आहे। मित्रांनो, आता आम्ही सह्याद्री पर्वताच्या वरती जाण्यासाठी ह्या गवतांचा सहारा घेत जात आहे, कारण वरती जात असताना ह्या गवतावरून पाय घसरत आहेत आणि माझे भाचे बघा खाली पाय घसरल्यामुळे पडलेले आहेत आणि मी ह्या गवतांना पकडत पकडत वरती निघालेलो आहे, कारण हा सह्याद्री पर्वत सरळ वर उभा आहे। आणि फायनली आता आम्ही धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि तुम्हाला पहिला धबधबा दाखवतो कसा वाटतोय बघा। माझे भाचे कसे सह्याद्री पर्वतावर चढत आहेत बघा। आणि या सह्याद्री पर्वताच्या एका बाजूला आहे पहिला धबधबा बघा, किती सुंदर धबधबा आहे। या ठिकाणी दोन धबधबे सोबत आहेत, कसे वाटतात बघा। आणि ह्या धबधब्याच्या वरती आता आम्ही जाण्यासाठी सह्याद्री पर्वताच्या वरून फिरून मग वरती जाणार। त्याच्यानंतर पुढे जाऊन तो एक छोटा डोंगर चढून खाली गेल्यानंतर तुम्हाला दुसरा मोठा धबधबा दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, हा सह्याद्री पर्वत चढूया आणि धबधब्याच्या वरती जाऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा सह्याद्री पर्वत, खाली एक ओढा दिसत असेल, त्या ओढ्याचं पाणी तुम्हाला दिसत असेल। तिथून आम्ही चालत चालत गवताला पकडून फायनली या पर्वताच्या वरती आलो। वरती येत असताना दम खूप लागला मित्रांनो, कारण त्या जंगलामधून दुसरा डोंगर पार करता येत नव्हता, म्हणून आम्ही डोंगराच्या वरती आलो। आता वरती आल्यानंतर मी तुम्हाला एकत्रित असलेले दोन धबधबे दाखवले होते। त्या धबधब्यांच्या आणखी जवळ म्हणजे वरती जाऊन ते धबधबे मी तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, या घनदाट जंगलामधून हे पाणी वाहत वाहत इथपर्यंत जाते आणि इथून खाली खोल दरीमध्ये पडते। त्या ठिकाणी दोन धबधबे तयार झालेले आहेत। मी तुम्हाला खालून ते धबधबे दाखवले होते, आता मी हे धबधबे तुम्हाला वरून दाखवतो। बघा मित्रांनो, हा निसर्ग बघा कसा आहे आणि हे धबधबे आता आपण वरून बघूया कसे दिसत आहेत। त्या खोल दरीमध्ये पडणारे पाणी आणि पाण्याचे रूपांतर धबधब्यामध्ये झाल्यामुळे हे सर्व काही बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे। आणि हवा जोरदार चालू असल्यामुळे कदाचित माझा आवाज तुम्हाला क्लिअर येणार नाही। बघा मित्रांनो, या धबधब्याच्या जवळ मी आलेलो आहे आणि या ठिकाणी शेवाळे असल्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते। बघा, हे धबधबे या ठिकाणी पडतात, खाली खोल दरी आहे बघा। धबधब्यामुळे पांढरा शुभ्र फवारा हवेतून वरती येत आहे बघा, किती सुंदर नजारा आहे ना मित्रांनो। आता मी हा छोटासा डोंगर चढून पलीकडे जाणार आहे आणि पलीकडे जाऊन आणखी एक धबधबा तुम्हाला दाखवणार आहे। आम्ही हा सह्याद्री पर्वत चढून वरती गेलो आणि पलीकडे असलेले दोन धबधबे तुम्हाला दाखवले। पुन्हा उतरत खाली आलो आणि या ठिकाणी असलेला तिसरा धबधबा मी तुम्हाला दाखवत आहे। बघा किती सुंदर हा व्ह्यू आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवतो। बघा, या सह्याद्रीच्या घनदाट जंगलामधून वाहणारे पाणी आणि पाण्याचे रूपांतर जेव्हा धबधब्यामध्ये होते तेव्हा हा नजारा बघून मन एकदम प्रसन्न होते। आता आपल्याला चौथा धबधबा शोधावा लागणार आहे। बघा मित्रांनो, हा नजारा बघा, सर्वत्र सह्याद्रीचे डोंगर। मित्रांनो, आम्ही पावसामध्ये पूर्णपणे भिजलो होतो आणि आता पाऊस थोडा उघडलेला आहे आणि जोरदार वारे सुटल्यामुळे आमची कपडे थोडी थोडी वाळत आलेली आहेत। तुम्ही बघू शकता, हा तिसरा धबधबा मी तुम्हाला दाखवला, किती सुंदर वाटत आहे ना हा धबधबा। घनदाट जंगलामधून वाहणारे पाणी आणि पाण्याचे रूपांतर धबधब्यामध्ये झाल्यानंतर काय सुंदर धबधबा दिसत आहे बघा मित्रांनो। आणि आता मी सह्याद्री डोंगराच्या वरती असल्यामुळे आणि पाऊस उघडल्यामुळे इथून चालताना वेगळीच मजा येत आहे मित्रांनो। आणि ह्या मजेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात अशा निसर्गामध्ये यावं लागतं। ही सह्याद्री पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप काही बघण्यासाठी देते। हे हिरवेगार सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतावर असलेले हिरवीगार झाडे आणि या घनदाट जंगलामधून वाहणारे हे धबधबे
असे वाटते निसर्गाने सह्याद्री पर्वताच्या वरती हिरवीगार चादर पसरलेली आहे आणि हे धबधबे पांढऱ्या शुभ्र मोतीच्या रूपात त्या चादरीवर पसरलेले आहेत। आता आपण चौथा धबधबा शोधूया, कारण त्या गावामध्ये आम्हाला म्हटले होते या ठिकाणी 4 धबधबे आहेत, 3 धबधबे तुम्हाला दाखवले। आता आपण चौथा धबधबा शोधूया कुठे आहे, त्यानंतर आपण घरच्या दिशेने जायचं आहे। मित्रांनो, समोर तुम्हाला घनदाट जंगलामध्ये पाणी पडतेले दिसत असेल, त्याच्या थोड्या बाजूला एक मोठा धबधबा आहे, पण तो आम्हाला बघता येणार नाही। तो बघण्यासाठी आम्हाला ह्या पर्वतावरती जाता येणार नाही, कारण खाली घनदाट जंगल आणि खोल दरी आहे। आता तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी चौथा धबधबा आहे, समोर आहे तिसरा धबधबा आणि त्या पलीकडे आहेत 2 धबधबे। असे 4 धबधबे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहेत। हे धबधबे बघितल्यानंतर, हा निसर्ग बघितल्यानंतर वेगळीच मजा आपल्याला अनुभवायला मिळते बघा मित्रांनो। आणि माझे बच्चे भिजल्यामुळे त्यांनी पूर्ण कपडे उतरलेले आहेत एका बच्च्याने, आणि दोघे आता भिजल्यामुळे गारटलेले आहेत। आता आम्ही घरच्या दिशेने निघणार आहे। मित्रांनो, आज आम्ही शाहूवाडी तालुक्यामध्ये जाधववाडीच्या वरती असलेले सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये असलेले 4 सुंदर आणि मस्त धबधबे तुम्हाला दाखवले। या सह्याद्री पर्वतामधील सुंदर निसर्ग, घनदाट जंगल आणि हिरवेगार डोंगर देखील दाखवले। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा। पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव।